ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपली कविता आहे शांती मनाची गमावू नका रे, शांती मनाची गमावू नका रे। सहनशीलता अंगी सदा असावी, सुखे दुःखे येतील चिंता नसावी। निंदा स्तुती जन करतील सारे, शांती मनाची गमावू नका रे। जन्म मृत्यू येथे सदा राहणार, करुणी शोक काय साधणार। प्रारब्ध कर्म नाही सुटणार, उपयोग काय करुणी प्रतिकार। चिंता विलाप सोडून द्यावा, प्रभू चरणांचा आश्रय घ्यावा। जरी करंटे तुम्हा देती त्रास, मनी नसावा तिळमात्र देश। सहनशीलते सारखा गुण नाही, संतांची जीवने देतो याची ग्वाही। तर शांती मनाची गमावू नका रे। सहनशीलता अंगी सदा असावी, सुखदुःखे येतील चिंता नसावी। जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन्ही येणार। जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांचं मिश्रण। आपल्याला वाटतं की या जगामध्ये आपल्याला सुख मिळणार आहे, पण तसं कधी होत नाही। दुःखामागून सुख आणि सुखामागून दुःख येत राहतात। आता जर जीवनामध्ये दुःख आले आणि येणारच आहे, मग आपण काय करायचं? नुसती चिंता करत बसल्यामुळे दुःख दूर होत नाही। बरेच लोक दुःख सहन करू न शकल्यामुळे कधीकधी आत्महत्या करतात, डिप्रेशनमध्ये जातात, नैराश्य त्यांना येतं। हा उपाय नाही आहे। त्याची कारणं शोधून काढली पाहिजे की हे दुःख आपल्याला कशामुळे आलं। जर आपण त्या दुःखाची कारणं शोधून काढली तर ते दुःख आपण कमी करू शकतो। समजा एखाद्या व्यक्तीला स्मोकिंग करण्याची सवय असेल आणि धूम्रपान केल्यामुळे त्याला जर अस्थमा झाला असेल आणि त्यानं जर शोधून काढलं की आपल्याला हा जो त्रास होतो आहे, मी बघितलं हैदराबादला एक डिव्होटी होता, तो सारखा स्मोकिंग करायचा आणि त्यामुळे त्याला ॲडमिट करावं लागलं। दोन्ही लंग्स खराब झाले। डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जर स्मोकिंग सोडलं नाही तर तुम्ही जगू शकणार नाही। तो बरा होऊन घरी आला। वय होतं 75 वर्ष आणि तेव्हापासून कधीही स्मोकिंग केलं नाही। 10 वर्ष जगू शकला। म्हणजे त्याच्या आजाराचं कारण होतं स्मोकिंग। आता त्या स्मोकिंगमुळे त्याला दुःख भोगावं लागत होतं। त्यानं धूम्रपान करणं सोडलं आणि तो आजार पुन्हा त्याला झाला नाही। म्हणजे एकतर दुःखाची कारणं शोधून काढली पाहिजे की हे आपल्या जीवनामध्ये दुःख कशामुळे आलं आणि त्यानंतर त्यावर उपाय शोधले पाहिजे। नुसती चिंता करत बसल्यामुळे दुःख दूर होणार नाही। आता उपाय काय करायचं? हे दुःख दूर करण्यासाठी आता ठीक आहे, दुःख तर आलं, आता हे दुःख दूर करायचे तर काहीतरी उपाय केला पाहिजे। आपण हनुमंताला म्हणतो बुद्धिमतां वरिष्ठम, जे सगळ्या बुद्धिमंतामध्ये तो वरिष्ठ आहे। कारण हनुमंताची बुद्धी कशी आहे? अतिशय सूक्ष्म आहे, खूप बुद्धिमान आहे, तल्लक आहे। आता जेव्हा राम आणि लक्ष्मणाला इंद्रजिताने नागपाशामध्ये बांधलं, आता सगळे चिंता करू लागले। सगळे वानर जमले तिथे, वानर सैनिक, आणि चिंता करू लागले की अरे आता काय होईल, आता काय होईल। नागपाशामध्ये प्रभूला बांधलेलं आहे, दोघेही बेहोश पडलेले आहे। मग ते शोधायला लागले हनुमान कुठे आहे, हनुमानाला शोधा, हनुमानाला शोधा, हनुमान काहीतरी उपाय शोधून काढेल।
पण बघा हनुमंत किती बुद्धिमान. बघितल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला की ह्यावर उपाय काय. सरळ वैकुंठामध्ये गेले हनुमानजी आणि गरुडाला घेऊन आले. आणि सगळे बघतात की हनुमानजी येत आहे आणि त्यांच्यासोबत गरुड पण येत आहे. आणि त्या भगवंताच्या वाहनाने, त्या गरुडाने त्या सगळ्या सापांना दूर केलं आणि भगवंताला पाशमुक्त केलं. म्हणजे बघा हनुमानजीला उपाय लगेच कळला की आता नागपाशामध्ये प्रभू बांधले गेले आहे. यांची सुटका करायची असेल तर एकमात्र आपल्याला गरुडालाच घेऊन यावं लागेल. त्याशिवाय हे साप भगवंताला सोडणार नाही. आणि त्यांनी लगेच गरुडाला आणून भगवंताला पाशमुक्त केलं. म्हणजे याला म्हटलं पाहिजे बुद्धिमान. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतात, घाबरून जायचं मुळीच कारण नाही. पहिले तर दुःखाला कारणीभूत आपणच असतो. आपणच काहीतरी चुका करतो आणि त्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागतात. आपल्या दुःखासाठी कोणालाही दोष देऊ नका. त्यासाठी कोणीही जबाबदार नाही. आपण स्वतःच जबाबदार आहोत. आपण असं काही केलेलं आहे की आपण ती दुःख ओढवलेली आहे. आता ते कारणं पहिले दूर करा, नाहीतर तुमचं दुःख दूर होणारच नाही. तर तुम्हाला जर खाण्यापिण्याची सवयी तुमच्याबरोबर नसेल, पोटाचे आजार होणारच, ॲसिडिटी वाढणारच. तुम्ही तुमचा आहार नियमित करा, वेळेवर जेवण करा. जे दुःख दूर करण्याचे उपाय आहे, पण आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. तर पहिले कारणं शोधून काढून ते कारणं तुम्ही व्यवस्थित करा. आणि आता जर दुःख झालेच असेल तर त्या दुःखामधून आपल्याला मुक्त कसं होता येईल यासाठी प्रयत्न करा. नुसती चिंता करत बसल्यामुळे काहीही होणार नाही. आणि जोपर्यंत आजार बरा होत नाही तोपर्यंत सहन करा. नुसती आरडाओरड केल्यामुळे काहीही होणार नाही. जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ लागणारच आहे. काही आजार असतात की आपोआप ते दूर होतात. ते दुःख आपोआप दूर होतं, काहीही करावं लागत नाही. काही असे दुःख असतात की त्यासाठी उपाय करावे लागतात, औषध घ्यावं लागतं, तेव्हा ते दूर होतात. पण काही दुःख असे असतात, काही आजार असे असतात की ते बरे होऊ शकत नाही, असाध्य, बरे होऊच शकत नाही. आता एखादा असा आजार जडला असेल आणि कॅन्सर झाला आणि 4थ्या स्टेजमध्ये गेलेला आहे, डॉक्टरांनी सांगितलं की आता काहीच करू शकत नाही, त्यावेळेस आपल्याला सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय काय आहे? भगवंताचं नाव घ्या, शांतपणे पडून राहा आणि सगळं दुःख सहन करा. दुःख सहन करण्याची क्षमता वाढवा. असे बरेच दुःख असतात की आपल्याला सहन करावे लागते. त्या तरुण वयामध्ये पती वारला असेल किंवा तरुण वयामध्ये पत्नी वारली असेल. आता ते दुःख किती मोठं आहे, पण सहन करावं लागेल. नुसतं आयुष्यभर शोक करत बसल्यामुळे काहीही फायदा होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. म्हणजे दुःख सहन करण्याची आपली क्षमता वाढवली पाहिजे. सहनशीलता अंगी सदा असावी, सुखे दुःखे येतील चिंता नसावी. निंदा स्तुती जन करतील सारे, शांती मनाची गमवू नका रे. शांती मनाची गमवू नका रे. आता जेव्हा आपण या जगामध्ये राहतो तेव्हा हे जग आपली निंदा पण करते आणि आपली स्तुती पण करते. तुम्ही काहीही करा, तुम्ही वाईट केलं तरी तुमची ती निंदा करणार आणि तुम्ही चांगलं केलं ना तरी तुमची निंदा करणार. म्हणजे बघा हे जग असंच आहे. ह्या जगाला नुसतं दोष बघण्याची सवय झालेली आहे. ते तुमच्यामधले दोषच बघतील. तुम्ही चांगलं करा की वाईट करा. म्हणून आता ते होणार. कोणी मान करेल, कोणी अपमान करेल, कोणी स्तुती करेल, कोणी निंदा करेल. तर त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. दुर्लक्ष का करायचं? कारण ह्या सगळ्या गोष्टींशी आपला काही संबंध नाही. आपण जर स्वतःच्या स्वरूपाचं चिंतन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वरूपाला स्पर्शही करू शकत नाही.
तिथे ना सुखदुःख आहे आणि ना मान अपमान आहे. कारण ते चैतन्य स्वरूप आहे, निर्विकार आहे. आपलं खरं स्वरूप हे शरीर नाही. आता मान आणि अपमान कुणाचा होतो? शरीराचा होतो, व्यक्तीचा होतो, मनाचा होतो. आपल्या मनावर आघात होतात. पण आपण शरीर मनाच्याही पलीकडे आहोत. कशाचाही प्रभाव तुमच्यावर पडू देऊ नका. बघा, शुकदेवाची एक गोष्ट आहे. आता शुकदेवाला ज्ञान झालेलं होतं. व्यासांनी सांगितलं वडिलांनी की तुला ज्ञान झालेलं आहे. पण शुकदेव म्हणाले की नाही, मला ज्ञान झालेलं नाही. म्हणून व्यास म्हणाले की आता तू जनक राजाकडे जा, ते तुझी परीक्षा घेतील आणि तेव्हा कळेल, तुलाच कळेल की तुला ज्ञान झालेलं आहे की नाही. तेव्हा शुकदेव जनक राजाकडे गेले. जेव्हा जनक राजाकडे शुकदेव गेले, जनक राजांनी त्यांच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. त्यांना इग्नोर केलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता व्यास मुनींचे पुत्र शुकदेवासारखे महर्षी आपल्या महालामध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडे कुणीही ढुंकून बघितलं नाही. ते गेले पायरीवर आणि पायरीवर कोणीही त्यांना वेलकम करायला नव्हतं. ते आपले तिथेच बसून राहिले. 7 दिवस अन्न नाही, पाणी नाही, काही कोणी विचारलं नाही, कोणी त्यांच्याकडे बघितले नाही. 7 दिवस तसे तिथे बसून राहिले. पण मन मात्र एकदम शांत. 7 दिवसानंतर खूप जोरात स्वागत झालं. राजा आला आणि काय स्नान दिलं, सगळे वाजत गाजत त्यांना घेऊन गेले. त्यांना चंदनाची उटी लावली, त्यांना चांगले कपडे घातले, चांगलं जेवण दिलं, चांगली रूम दिली. म्हणजे खूप भव्य स्वागत केलं. आणि तरी पण त्यांचं मन जसं होतं शांत तसंच राहिलं. ह्या सगळ्या सुखसोयी मिळाल्यामुळे ते खूप आनंदित झाले नाही, उल्हासित झाले नाही. पूर्वी जसे होते तसेच राहिले. तेव्हा जनक राजा म्हणाला की वडिलांनी जे सांगितलं ते खरं आहे. तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. ह्या सुखदुःखामुळे तुम्ही बिलकुल विचलित झालेले नाही. म्हणजे हे ब्रह्मज्ञान होण्याचं लक्षण आहे. तेव्हा तुम्हाला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. तुम्ही ह्या कशाहीमुळे विचलित झालेले नाही. म्हणजे बघा, जे ब्रह्मज्ञानी असतात त्यांना ह्या गोष्टी मुळीच विचलित करू शकत नाही. म्हणून कोणी तुमची निंदा करेल, कोणी तुमची स्तुती करेल, तुम्ही मुळीच विचलित होऊ नका. कारण तो जगाचा स्वभावच आहे. भगवान श्री रामकृष्णांचे किती लोक निंदा करायचे. अरे तो पागला ब्राह्मण, त्यानं कितीतरी तरुण मुलांची डोकं बिघडवली आहे, तो पागल आहे, त्याच्याकडे जाऊ नका, त्याचं डोकं फिरलेलं आहे. आता भगवान श्री रामकृष्णांची किती लोक निंदा करायचे. एकदा निरंजन महाराज ते नौकेमध्ये येत होते आणि त्या नौकेमधले सगळे लोक भगवान श्री रामकृष्णांनी निंदा करू लागले. तेव्हा निरंजनला खूप राग आला. अरे माझ्या गुरुची निंदा करतात. आणि ते खूप धष्टपुष्ट होते, खूप सामर्थ्यशाली होते. ते नौकेमध्ये उभे झाले आणि जोराजोरात नौका हलवायला लागले. त्यांनी सांगितलं की तुम्ही लोक माझ्या गुरुची निंदा जर बंद करणार नसेल तर मी नौका पाण्यात बुडवणार. ती नौका डगमगू लागली. सगळे घाबरले, सगळे शांत झाले, सगळे चूप राहिले. न्याने असं करू नका, आम्ही चूप बसतो. आणि तेव्हा सगळ्यांनी निंदा करणं सोडून दिलं. निरंजन महाराज जेव्हा रामकृष्णांकडे आले आणि ही घटना सांगितली तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, अरे म्हणजे लोक निंदा करतील, लोक स्तुती करतील, तू कशाला मनावर घेतो. आता बघ, तू ती नौका बुडवायला निघाला होता, तुला एवढा राग आला आणि राग तर चांडाळ आहे, क्रोध चांडाळ आहे. तुला राग आला आणि रागाच्या भरात जर तू नौका बुडवली असती तर त्या नौकेमध्ये असे लोक होते पण जे माझी निंदा करत नव्हते. तो नावाडी होता. ह्या सगळ्या लोकांचा काहीही दोष नव्हता, पण त्यांनासुद्धा प्राण गमावा लागला असता. तू कधीही असं करू नको. तू राग सोडून दे, कधी क्रोध करू नको. लोक जे म्हणायचे ते म्हणतील, तू कशाला मनावर घेतो.
म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णांनी स्वतः तर ते कधीही विचलित होत नव्हते, पण त्यांनी शिष्याला पण सांगितलं, माझी लोक निंदा करत असेल करतील, पण तुला विचलित व्हायची गरज नाही, तुला क्रोधित व्हायची गरज नाही. ऐकून घे आणि शांत राहा. लोकांशी थोडं भांडत बसणार आहे आणि भांडत बसूनही उपयोग काय आहे? म्हणजे बघा, लोक निंदाही करतात आणि स्तुतीही करतात. हा जगाचा स्वभावच आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात. तुम्ही जर योग्य मार्गाने जात असाल, तुम्ही धर्माचं आचरण करत असाल, तर लोकांच्या निंदास्तुतीकडे लक्ष देऊ नका. एखादी व्यक्ती मठात जात असेल, एखादी व्यक्ती मंदिरात जात असेल, तर सगळे त्या व्यक्तीची टिंगल करतात. अरे, खूप मोठा साधू झाला, अरे हरिश्चंद्र झाला, आता मंदिरात जातो, एवढा धार्मिक झाला, आम्ही सगळे वाया गेलो, हाच एक मोठा महान आहे. म्हणजे अशा प्रकारे टोमणे लोक मारतील, कारण त्यांना वाटते की तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच झाले पाहिजे. पण तुम्ही त्यांच्या निंदेकडे मुळीच लक्ष देऊ नका. काही दिवस ते निंदा करतील आणि शांत बसतील. ते म्हणतील की अरे, हा माणूस खरोखरच प्रामाणिक आहे, आपण पण याला फॉलो केलं पाहिजे, कारण तो भ्रष्टाचार करत नाही, तो खोटं बोलत नाही, कोणाला त्रास देत नाही. त्यामुळे लोक त्याची निंदा करतात. त्यांना वाटते की हा काही प्रॅक्टिकल नाही, हा नुसता देवदेव करतो. पण जर ते लोक तुम्हाला बघतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा हळूहळू बदल घडून येईल. तुम्हाला फक्त सुरुवातीला काही दिवस सहन करावं लागेल, काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. आपण ज्या मार्गाने जातो तोच मार्ग, धर्माचा मार्ग धरून राहायचं. लोक आपोआप बदलतील. म्हणून निंदा आणि स्तुती या दोन्हीमुळे कधीच विचलित होऊ नका, कधीच मनाची शांती गमावू नका. तुमची शांती दुसऱ्यांच्या पॉकेटमध्ये ठेवू नका. कोणी जर अपमान केला तर तुम्हाला दुःख झालं, कोणी काही शब्द बोलले, 4 शब्द कानावर पडले तर तुम्हाला दुःख झालं, कोणी तुमची स्तुती केली की लगेच तुम्हाला आनंद झाला. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य कुठे आहे? तुमच्या मान आणि अपमानावर तुमचे सुखदुःख अवलंबून आहे आणि ते तुम्ही इतरांच्या खिशामध्ये ठेवलेले आहे. लोक तुम्हाला आनंदी करू शकतात आणि दुःखी करू शकतात. कशामुळे? निंदा आणि स्तुतीमुळे. तेव्हा तुम्ही कशामुळे विचलित होऊ नका. जन्ममृत्यू येथे सदा राहणार, करुणी शोक काय साधणार. आता बघा, ह्या जगामध्ये जन्ममृत्यू आहेच. असा एकही हरीचा लाल नाही की जो म्हणू शकतो की मी मरणार नाही. शरीर धारण केल्यानंतर ह्या शरीराचा मृत्यू अटळ आहे. प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीला मरावंच लागणार आहे. एकही मनुष्य वाचणार नाही. त्यामधलं चैतन्य अमर आहे, पण शरीर अमर नाही. लोकांना वाटते की मी इथे कायमचा राहिलो पाहिजे, पण ते कसं काय शक्य आहे? कुणाचं तरी शरीर राहिलं आहे का? हे पंचभूताचं शरीर पंचभूतामध्ये जाणारच आहे, कारण ते पंचभूतापासून बनलेलं आहे, त्यांचं मिश्रण आहे. ते एक दिवस डिसइंटिग्रेट होणारच आहे. आता ह्या जन्ममृत्यू आहे हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ते आपण स्वीकारलं पाहिजे. नुसता शोक करून काहीही होत नाही. बरेच लोक आयुष्यभर शोकच करत बसतात. अरे वा, शोक केल्यामुळे काय होणार आहे? जे गेले ते तर गेले. तुम्ही शोक केल्यामुळे काही ते परत येणार आहे का? एकदा मनुष्य गेला की तो परत येत नाही, त्याच रूपामध्ये येत नाही. दुसरं शरीर धारण करून येईल, पण तेच शरीर तो पुन्हा धारण करत नाही. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की एक दिवस ही व्यक्ती जाणार आहे. दुःख आपल्याला कशामुळे होतं? आपण त्या व्यक्तीवर आसक्त होतो, त्या व्यक्तीला माझा म्हणतो, आणि हे मी आणि माझा हे आसक्ती हेच आपल्या दुःखाचं कारण ठरते. भगवंतानी दिलं, भगवंत घेऊन गेला, सगळं त्याचंच आहे. आपलं काय आहे? भगवंतानी जर आपल्याला मुलंबाळं दिली नसती तर आपण काय केलं असतं? आता ही सगळी भगवंताची प्रॉपर्टी आहे. भगवंतानं आपल्याला मुलं दिली आहे, ही त्याची प्रॉपर्टी आहे, आणि ज्याने दिलं तो कधीही घेऊन जाऊ शकतो. आपल्याला दिलं म्हणजे काही आपलंच झालं असं नाही आहे.
ते भगवंतानं आपल्याकडे पाठवलं त्यांचा सांभाळ करण्यासाठी, पण आपण ते विसरतो की भगवंताने हे आपल्याला दिलेले आहे आणि आपण म्हणतो की माझाच आहे. या जगामध्ये आपलं काहीही नाही. हे या जगामध्ये तोच एकमात्र आहे. प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे तो जन्म देत असतो आणि त्याचा प्रारब्ध संपलं की त्याला घेऊन जात असतो. आता हा जन्म आणि मृत्यू मनुष्याच्या हाती नाहीच आहे, भगवंताच्या हाती आहे. तो प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे जन्ममृत्यू देत असतो. आता हे माहिती आहे, पण आपण आसक्त होतो. आपण माझा म्हणतो. अरे बाबा, त्याचे संस्कार वेगळे आहे, तुमचे संस्कार वेगळे आहे. तो त्याला काय होणार आहे त्याच्या कर्माप्रमाणे त्याला भोगावं लागणार आहे. आता तुम्ही दुःख करून आणि शोक करून काय उपयोग आहे. पण हे सत्य आपल्याला कळत नाही. हे सत्य न कळल्यामुळे आपण आसक्त होतो आणि मग ती व्यक्ती गेली की आपल्याला खूप शोक होतो. पण मग शोक करून काय उपयोग आहे. शोक करून काय उपयोग आहे का. कारण हे सत्य आहे. भगवान बुद्धाच्या जीवनामधली एक घटना आहे. भगवान बुद्धाकडे एक तरुण महिला गेली. आता तिचा मुलगा वारला. आता मुलगा वारल्यामुळे तिला फार दुःख झालं, अतिशय दुःख झालं आणि ती सगळ्यांना विचारायला लागली की माझा मुलगा गेला, त्याला जिवंत करा, जिवंत करा, जिवंत करा. शेवटी ती भगवान बुद्धाकडे घेऊन गेली. त्या मुलाला ठेवलं भगवान बुद्धासमोर आणि म्हणाले की याला तुम्ही जिवंत करून द्या. तुम्ही एवढे मोठे संत आहे, तुम्ही याला जिवंत करून द्या, तुम्ही याला वाचवलंच पाहिजे. खूप रडायला लागली, तिला खूप शोक झाला. भगवान बुद्धाने तिला समजून सांगितलं की या जगामध्ये जन्म आणि मृत्यू कोणीही टाळू शकत नाही. जो आला आहे त्याला जावंच लागणार आहे. पण ती काही केल्या ऐकायला तयारच नव्हती. ती म्हणाली की नाही, असं कसं, मी अजून आतापर्यंत मृत्यू बघितला नाही, माझा मुलगा कसा गेला. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की ठीक आहे, तुझ्या मुलाला मी जिवंत करू शकतो, पण एक अट आहे, ती पूर्ण केली तरी मी जिवंत करेल. ने तू ह्या शेजारच्या गावामध्ये जा आणि त्या गावामध्ये ज्या घरी कोणाचाही मृत्यू झाला नसेल त्या घरून म्हणे तू मुठभर मोहरी घेऊन ये. तू जर ती मुठभर मोहरी घेऊन आली तर म्हणे मी तुझ्या मुलाला जिवंत करेल. आता ती बाई त्या गावामध्ये गेली आणि प्रत्येक घरी गेली आणि विचारू लागली की मला मुठभर मोहरी द्या. पण बघा, तुमच्या घरी आतापर्यंत कोणाचा मृत्यू झाला नाही ना. तिला त्या गावामध्ये एकही घर मिळालं नाही की ज्या घरामध्ये कधी ना कधी कुणाचा तरी मृत्यू झालेला नाही असं. प्रत्येक घरी कुणाचा तरी मृत्यू झालेलाच होता. तेव्हा ती घरोघरी गेली, मला मोहरी द्या, पण तुमच्या घरामध्ये आतापर्यंत कोणी मेलेलं नाही ना. जर मेलेलं असेल तर मला मोहरी नको आहे. जर आतापर्यंत तुमच्या घरी कोणीही मेलेलं नसेल तर मला मोहरी द्या. सगळं गाव फिरली, तिला एकही घर सापडलं नाही की ज्या घरी कधीच कुणाचा मृत्यू झाला नाही. शेवटी खाली हात परत आली आणि मग तिला सत्य कळलं. मग तिला कळलं. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की बघ, प्रत्येक घरीच कधी ना कधी कुणाचा ना कुणाचा मृत्यू झालेला आहे. मग आता हे सत्य आहे, हे सत्य आहे तुझ्या बाबतीत, पण तेच सत्य आहे. मग आता तुझ्या मुलाला मी जिवंत कसा करणार. तेव्हा त्या स्त्रीचा शोक शांत झाला. ती पुन्हा नॉर्मल झाली आणि मुलाला घरी घेऊन गेली आणि ज्या काही क्रिया होत्या त्या क्रिया तिने पार पाडल्या. म्हणजे हे सत्य आपल्याला कळत नाही. सगळे साधू संत सगळे सांगतात की जातश्यई ध्रुव मृत्यू, जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. हे माहिती असूनही आपण शोक करतो आणि उगीचच दुःख भोगत असतो. म्हणून जन्ममृत्यू येथे सदा राहणार, करुणी शोक काय साधणार. शोक करून काय साधणार आहे, काहीही प्राप्त होणार नाही. शोक केल्यामुळे उलट आपली तब्येत खराब होईल, म्हणजे आपलं मानसिक संतुलन बिघडेल आणि त्यामुळे काहीही लाभ होणार नाही. म्हणून हे सत्य आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि सहन करायला पाहिजे.
प्रारब्ध कर्म नाही सुटणार, उपयोग काय करुणी प्रतिकार. आता जे काही आपलं प्रारब्ध कर्म आहे, प्रत्येक व्यक्ती ह्या जगामध्ये स्वतःचं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला आहे. आता जे प्रारब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याला सुखदुःख भोगावं लागेल. पतंजली म्हणतात, जाती, आयु आणि भोग हे आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला मिळत असतात. जाती म्हणजे कोणत्या स्पेसीमध्ये, कोणत्या योनीमध्ये त्याचा जन्म होईल, पशु होईल की मनुष्य होईल, कोणत्या जातीमध्ये त्याचा जन्म होईल, जाती. आयु म्हणजे तो किती वर्ष जगेल, आणि भोग त्याला किती सुखदुःख भोगावे लागतील. ह्या 3 गोष्टी आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे ठरवल्या जात असतात. आता ते भोग आपल्याला भोगावेच लागतात. ते भोग भोगल्याशिवाय संपत नाही. आपण जे काही भूतकाळामध्ये केलेलं असेल किंवा या जन्मामध्ये केलेलं असेल, ज्या वाईट गोष्टी केलेल्या असेल त्याचे भोग भोगावे लागतील आणि त्यामुळे दुःख येतील. चांगल्या गोष्टी केल्या असेल तर चांगल्या गोष्टी पण मिळतील. असं नाही की नुसते दुःखच मिळणार आहे. आपण जर चांगलं केलं असेल, कुणाचं कल्याण केलं असेल तर आपल्याला पैसा मिळेल, पदोन्नती मिळेल, प्रमोशन मिळेल, अधिकार मिळेल, सगळं काही मिळेल. पण तसे कर्म असले तर आता प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते आपल्याला मिळणार आहे. आपण ते टाळू शकत नाही, कारण ते घडून गेलेलं आहे. तुम्ही एखादा दगड कुणाला फेकून मारला, आता त्या दगड लागून तो मनुष्य मेला, तर ते आता प्रारब्ध झालेलं आहे. तुमच्या हाती दगड आहे तेव्हा विचार करा की मारायचा की नाही. एकदा तुम्ही मारला, कर्म घडलं, त्या कर्माचे परिणाम भोगावेच लागणार आहे. आता प्रारब्ध कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात. मग त्याचा प्रतिकार करून काय फायदा? नको नको नको, हे दुःख मला नको. देवा, माझ्याच वाटेला एवढे दुःख का आले? मला तेवढे दुःख का दिले? मी तर काहीच वाईट केलं नाही, मी सगळं चांगलंच केलं. आता ह्या दुःखाचा तुम्ही प्रतिकार करता. प्रतिकार केल्यामुळे काही उपयोग आहे का? हे तुम्हाला कळायला पाहिजे की हे दुःख जे आलेलं आहे हे मीच निर्माण केलेलं आहे. हे माझ्या प्रारब्ध कर्माचंच फळ आहे. देव काही आपोआप काय आपल्याला दुःख देत नाही. तो काही पार्शियल नाही आहे, जे बाकीच्यांना सुख देतो आणि आपल्याला दुःख देतो. तो दुःख देत नाही, आपल्या कर्माची फळं तो देत असतो. त्याला कर्मफलदाता म्हटलं आहे. तो फक्त आपल्या कर्माची फळं देतो. तो स्वतःहून दुःख देत नाही. तो कशाला देईन? त्याला सगळे सारखे आहे. त्याचं काम हेच आहे, कर्मफलदाता. कर्माच्या फळाचा तो दाता आहे. आता मी वाईट कर्म केली आणि त्याचे परिणाम भोगणार नाही म्हटलं तर चालणार नाही. देव तुम्हाला भोगायला लावतीलच. आता हे जर सत्य आहे की आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला सुखदुःख भोगावी लागणार आहे, मग ते जीवनामध्ये येतील आणि हे आपल्याला माहिती आहे की येणारच आहे. मग आपण आपलं मन कसं केलं पाहिजे? शक्तिशाली केलं पाहिजे. नुसतं कोणावर दोष, देवावर दोष देऊन, नशिबावर दोष देऊन काही उपयोग नाही. किंवा प्रतिकार करण्यात कशाला हे दुःख? अरे बाबा, हे जीवनच दुःखमय आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वत एवढे. सुखाच्या आशेनं तर संसार मांडला, पण शेवटी नशिबामध्ये सगळे दुःखच आले. तर आता ते सहन करा. कुरकुर करून, प्रतिकार करून काहीही उपयोग नाही, कारण ते आपल्या प्रारब्धाचंच फळ आहे. कोणीही आपल्याला हे सगळं दिलेलं नाही. आपण जे काही चांगलं वाईट केलेलं असेल त्याचे हे परिणाम आहे. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. कारण हिंदू धर्मामध्ये लॉ ऑफ कर्मा आणि लॉ ऑफ रिइन्कार्नेशन, पुनर्जन्मवाद आणि कर्मवाद, हे दोनही हिंदू धर्मामध्ये आहे. हे मुख्य पिल्लर आहे. तेव्हा हे त्रिकालाबाधी सत्य आहे. कोणतंच दुःख आपोआप येत नाही, त्याला काही ना काहीतरी कारण असतेच, आणि ते कारण आपणच असतो. एका हातानं टाळी वाजत नाही, दोन्ही हात पाहिजे. मी काहीच केलं नाही तरी मला दुःख झाले असं होऊ शकत नाही. तुम्ही जे केलं त्याचे परिणाम तुम्हाला आता मिळत आहे. म्हणून स्वीकार करा. प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू नका. ढकलून देण्याचा प्रयत्न करू नका. कुणाला जबाबदार धरू नका. देवाला नाही, नशिबाला नाही, इतरांना नाही, कुणालाही नाही. स्वतःच्या प्रारब्धाची फळं आहे मान्य करून
सगळं काही आनंदाने स्वीकार करा. चिंता विलाप सोडून द्यावा, प्रभुचरणांचा आश्रय घ्यावा. आता चिंता आणि विलाप करणं सोडून द्या आणि प्रभुचरणांचा आश्रय घ्या. शंकराचार्य म्हणतात, सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. याला तितिक्षा म्हटलं आहे की हे जे काही नशिबामध्ये आलं आहे, सहनम सर्व दुःखानां, सगळे दुःख सहन करा. चिंता विलापरहितम, आणि चिंता आणि विलाप करू नका. चिंता विलाप करून काहीही फायदा नाही. चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते, त्याला तितिक्षा म्हटलेलं आहे. चिंता विलाप सोडून द्यावा, प्रभुचरणांचा आश्रय घ्यावा. तेव्हा इथे जेव्हा आपल्याला दुःख होतात तेव्हा आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. चिंता विलाप करण्यापेक्षा आत्मचिंतन केलं पाहिजे. अरे मी तर आत्मा आहे, माझ्यामध्ये चिंताही नाही, विलापही नाही, जन्मही नाही, मृत्यूही नाही, शोकही नाही, मी या सगळ्यापासून मुक्त आहे, हे तरी चिंतन करा. आत्मचिंतन करा किंवा भगवंताचं चिंतन करा. भगवंता जशी तुझी इच्छा, सगळं भगवंतावर सोपवून द्या आणि त्याचं नामगुण संकीर्तन करा. हाच एकमात्र मार्ग आहे. या दुःखाला आपण कमी करू शकतो आणि दुःखापासून आपली सुटका करू शकतो. तेव्हा भगवंताचं स्मरण करा किंवा आत्मचिंतन करा. त्यामुळे तुमचे दुःख कमी होतील आणि दुःख झाले तरी तुम्हाला जाणवणार नाही. जशी भगवंताची इच्छा, त्याला जे द्यायचं असेल ते तो देवो, त्याच्या इच्छेनंच सगळं होत आहे. जर त्याला मला दुःख द्यायचे असेल तर मी सहन करायला तयार आहे, असे आपल्या मनाचा भाव पाहिजे. अशी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. जरी करंटे तुम्हा देती त्रास, मनी नसावा ते मात्र द्वेष. जरी लोकांनी तुम्हाला त्रास दिला तरी कुणाही विषयी मनामध्ये द्वेष भावना बाळगू नका. लोक त्रास देतील कारण जनांचा स्वभावच आहे, पण तुम्ही द्वेष करू नका, कारण हा द्वेषमध्ये फार भयंकर आहे. राग आणि द्वेष हेच आपल्या बंधनाचं कारण आहे. ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतो त्या गोष्टीवर आपण आसक्त होतो आणि जी गोष्ट आपल्याला दुःख देते त्या गोष्टीचा आपण द्वेष करतो. हे राग आणि द्वेषच तर आपल्या बंधनाचं कारण आहे ना. तेव्हा जीवनामध्ये कशावरही आसक्त होऊ नका, मग चांगलं असो की वाईट असो. आता वाईट जरी झालं, कोणी वाईट जरी केलं तरी त्याचा द्वेष करू नका. भगवान श्रीरामकृष्णांना किती लोकांनी त्रास दिला. एक हलदार पुजारी होता, त्याने तर एकदा श्रीरामकृष्णांना लात मारली. ते समाधीमध्ये होते, भावसमाधीमध्ये पडले. तो पुजारी आला, अरे म्हणे तू म्हणे माझ्या मालकाला म्हणजे मथुरबाबूला बिघडवलं आहे, त्याच्यावर तू काहीतरी जादू केलेली आहे, त्याला तू वश केलेला आहे. आता मी पुजारी होतो, मला तो खूप महत्त्व द्यायचा, तू आल्यापासून तो माझ्याकडे दुर्लक्ष करतो. सांग तुला काय मंत्र त्याच्यावर टाकलेला आहे, त्याला कसं तुम्ही वशमध्ये केलेलं आहे. तर रामकृष्णांना काही होश नव्हता. तेव्हा त्यांना एक लात मारली आणि तिथून निघून गेला. श्री रामकृष्णांनी सगळं सहन केलं. त्यांना माहिती होतं की यांनी लात मारली, पण त्यांनी मथुरबाबूला सांगितलं नाही. सांगितलं असतं तर मथुरांनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं असतं. म्हणजे अशा कितीतरी प्रकारचे आपण बघतो की कष्ट त्यांना सहन करावे लागले, पण त्यांनी कधीही कुणाचाही द्वेष केला नाही, सगळं काही सहन केलं. तर अशा प्रकारे आपण जरी लोकांनी आपल्याला त्रास दिला, या जगामध्ये करंटे पण आहे, आपण काही केलं नाही तरी आपल्या मागे लागतात, आपल्याला उगीच त्रास देतात. पण आपण त्रास सहन करायचा किंवा काहीतरी मार्ग शोधून काढायचा, अशा लोकांसाठी प्रार्थना करायची, पण त्यांचा द्वेष करायचा नाही. मनामध्ये आपण गाठ बांधायची नाही, कारण द्वेष केला तर आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी द्वेष भावना निर्माण होईल. ती व्यक्ती दिसल्याबरोबर तुमच्या मनामध्ये तो द्वेष उफाळून येईल, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल राग येईल, क्रोध येईल आणि तुम्ही काही पण करू शकता. त्या व्यक्तीला हानी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. असं कधीही करू नका, कारण त्याचंसुद्धा फळ आपल्याला भोगावं लागेल.
सहनशीलते सारखा गुण नाही, संतांची जीवने देतो याची ग्वाही. सहनशीलतेसारखा गुण नाही. माताजी पण म्हणायचे, ठाकूर म्हणायचे, श स श 3 वेळा याचे की सहन करा, सहन करा, सहन करा. जे सय शे रय, जो सहन करतो तोच राहतो, जे सहन करत नाही ते नाश पावतात. तर माताजींना किती त्रास झाला, माताजींना त्यांच्या नातेवाईकांनी किती त्रास दिला, पण माताजींनी सगळं सहन केलं. माताजींचं जीवन बघा, आयुष्यभर त्यांना दुःखच भोगावी लागली. कितीतरी लोकांनी त्यांचा अपमान केला, हृदयाने अपमान केला, किती नातेवाईकांनी अपमान केला, तरी त्यांनी सगळं काही सहन केलं. कुणाचाही द्वेष केला नाही. सगळ्यांना आपलं समजलं, सगळ्यांवर प्रेम केलं. मग तो चोर असो, दरोडेखोर असो, खालच्या जातीचा असो, कधीही कुणामध्येही त्यांनी भेदभाव केला नाही. लोकांनी त्रास दिला त्यांना, तरी त्यांनी लोकांवरती प्रेमच केलं. अशी ती जगज्जननी होती. म्हणजे बघा किती सहन करण्याचं सामर्थ्य. लोक काहीही जरी म्हणाले तरी त्या सहन करायच्या. तर भैरवी ब्राह्मणीने किती माताजींचा अपमान केला, पण माताजींनी सहन केलं. कधीही त्यांचा द्वेष केला नाही किंवा त्यांचा अपमान पण केला नाही. सगळं काही मुकाट्यानं सहन केलं. म्हणून सहनशीलता हा खूप एक मोठा गुण आहे. तेव्हा ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणार. मान येणार, अपमान येणार, जन्म येणार, मृत्यू येणार, दुःख येणार, सुख येणार, सगळं येणार. पण ह्या सगळ्या गोष्टी आल्या तरी विचलित व्हायचं नाही. शांती मनाची गमावू नका रे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मनाची शांती तुम्ही गमावू नका. कधीच कशामुळे विचलित होऊ नका. तुमचं मन शांत ठेवा. मनाचं संतुलन कधीही बिघडू देऊ नका. तरच तुम्ही भौतिक जीवनात आणि आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकाल. हाच एकमात्र उपाय आहे. तेव्हा पुन्हा आपण ही कविता एकदा वाचून घेऊ आणि त्यानंतर आपल्या चिंतनाला आपण विराम देऊ. सहनशीलता अंगी सदा असावी, सुखे दुःखे येतील चिंता नसावी. निंदा स्तुती जन करतील सारे, शांती मनाची गमवू नका रे. जन्म मृत्यू येथे सदा राहणार, करुणे शोक काय साधणार. प्रारब्ध कर्म नाही सुटणार, उपयोग काय करुणे प्रतिकार. चिंता विलाप सोडून द्यावा, प्रभुचरणांचा आश्रय घ्यावा. जरी करंटे तुम्हा देती त्रास, मनी नसावा तिळमात्र द्वेष. सहनशीलते सारखा गुण नाही, संतांची जीवने देतो याची ग्वाही. संतांची जीवने देतो याची ग्वाही. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.